निवडणुकाच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांपेक्षाही सर्वसामान्यांसाठी एक कुतूहलाचा विषय असतो ते म्हणजे सभास्थळ मतदारसंघ या ठिकाणाच्या आकाशात घिरट्या घालणारे हेलिकॉप्टर्स आणि चॉपर्स. नेमकं हे हेलिकॉप्टर्सचं व्यवस्थापन कसं असतं, नेत्यांचं हे व्यवस्थापन कसं असतं आणि कुठल्या सुविधा ऑन बोर्ड नेत्यांना द्याव्या लागतात याविषयी आपण अधिकची माहिती घेऊयात आणि बातचीत करूयात. आपल्यासोबत हेलिकॉप्टर प्रोव्हाइड करणाऱ्या मॅब एव्हिएशन या कंपनीचे संस्थापक आहेत मंदार भारदे. मंदारजी, खरं तर शालेय जीवनापासनं ते आत्तापर्यंत म्हणजे लहान मुलांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत हेलिकॉप्टर हा एक निवडणुकीच्या काळात कुतूहलाचा विषय असतो. सभेला जेवढी गर्दी असते ते हेलिपॅडच्या जो बॅरिकेटिंगच्या बाजूलाही तेवढीच गर्दी असते. नेमकं निवडणुकीदरम्यान नेत्यांच्या हेलिकॉप्टरचं मॅनेजमेंट हे कसं असतं? गेल्या काही वर्षांपासून खरं आहे तुम्ही म्हणता तसं की हेलिकॉप्टर शिवाय प्रचार होऊच शकत नाही. विशेषतः जी महाराष्ट्रासारखी, मध्य प्रदेशसारखी, उत्तर प्रदेशसारखी जी मोठी राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये तुम्हाला प्रचारासाठी जेवढा वेळ मिळतो तेवढ्या कमी वेळामध्ये प्रचाराच्या त्या ठिकाणी पोहोचणं राजकीय नेत्यांना शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे आता विमानं आणि हेलिकॉप्टर या दोन्ही शिवाय प्रचार करणं हे विशेषतः प्रमुख नेत्यांसाठी जवळजवळ अशक्य झालं आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आत्ता आम्ही पाहतो आमचं की आपण एक समजून घेऊ की भारताची जी लोकसभेची निवडणूक आहे तो जगातला एक सगळ्यात मोठा लोकशाहीचा इव्हेंट आहे, ज्याच्यातून इतक्या मोठ्या लोकसंख्या आपली लोकप्रतिनिधी निवडते. त्यामुळे मग लोकांना अधिकाधिक राजकीय नेत्यांना असं वाटतं की जितक्या जास्त शक्य आहे तितक्या लोकांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे आणि 40-45 दिवसात अख्खा देश कव्हर करणं हे जवळजवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे. परंतु त्यामुळे ज्या वेळेला हा लोकशाहीचा एवढा मोठा महोत्सव असतो त्याच वेळेला संपूर्ण जगासाठी पण तो एक एव्हिएशनमधला एक चमत्कार असतो. असं आहे की मुंबई, दिल्ली किंवा न्यूयॉर्क, लंडन अशा मोठ्या विमानतळावरून एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर विमान घेऊन जाणं, याला एक सेट एअरपोर्ट तुम्हाला असतो, सेट प्रोसिजर असते आणि तुम्ही त्यावर विमान ऑपरेट करत असता. वेरॅज आपल्याकडे ज्या वेळेला हेलिकॉप्टर्स ऑपरेट केली जातात ते आदल्या दिवशी कदाचित सकाळी समजतं की आता उद्या आपल्याला दुपारी तिथे रॅली करायची आहे आणि अख्खी यंत्रणा त्याच्यासाठी कामाला लागते. मग तिथले PWDचे अधिकारी जे असतात ते तिथं हेलिपॅड्स बनवतात. तिथले कलेक्टर ऑफिसमधले अधिकारी जे असतात ते त्याच्या परवानग्या काढतात. मेट्रोलॉजीचे ऑफिसर जे असतात ते तिथे हवामान कसं असणार आहे याची माहिती प्रोव्हाइड करतात. एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स जे आहेत ते तुम्हाला त्याचं नियोजन करून देतात. आणि मग आम्ही रोलमध्ये येतो ज्याच्यामध्ये एक सर्व्हिसेबल हेलिकॉप्टर आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो राजकीय नेत्यांना. आणि जो कॅप्टन असतो तो कॅप्टन आजवर ज्या ठिकाणी तो कधीही गेलेला नाही अशा ठिकाणी तुम्ही जस्ट सिम्पल बघा की कुठला तरी एक हरियाणामधला पायलट असतो किंवा चेन्नईमधला पायलट असतो आणि तो आपल्याकडे सिंदखेड राजा नावाच्या ठिकाणी जाऊन लँड करत असतो. पण त्यामुळे हे सगळंच खूप आकर्षकही आहे. मॅन आणि मशीन या दोघांची कसोटी पाहणारही आहे. आणि आत्ता ज्या वेळेला विशेषतः निवडणुका होत आहेत जेव्हा प्रचंड तापमान आहे तेव्हा त्या तापमानामध्ये सगळ्यांचे परफॉर्मन्स जसे कमी होतात तसेच मशीन्सचे परफॉर्मन्स पण ॲफेक्ट होतात. त्यावेळेला हे सगळेजण ॲफेक्ट होतात. सो हे एक मोठी कॉम्प्लेक्स पण अत्यंत एक्साइटिंग गोष्ट आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ आधी 2 पक्ष लढायचे किंवा एक युती एक आघाडी अशा निवडणुका व्हायच्या. आता 4 पक्ष झालेत. अशा ह्याच्यात एक साधारण आत्ता महाराष्ट्रामध्ये किती हेलिकॉप्टर दररोज रोज घिरट्या घालतात? आत्ता प्रमुख राजकीय पक्षांची मिळून साधारण 20 हेलिकॉप्टर तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रेडियंटोज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपापल्या पक्षाच्या क्लायंटचे प्रचार करत फिरत आहेत. आणि साधारण 8 ते 9 विमानं. साधारण आत्ता नियोजन असं होतं की हेलिकॉप्टर्सचा स्पीड कमी असतो त्यामुळे लांब अंतरं जाण्यासाठी म्हणून हेलिकॉप्टरचा वापर होत नाही. जर समजा एक सभा कोल्हापूरला आहे तर कोल्हापूरचं सभेसाठी वेगळं हेलिकॉप्टर असतं. कोल्हापूर विमानतळापर्यंत ते विमानाने जातात आणि मग हेलिकॉप्टरने सभा करतात. आणि दुसरी सभा जर नागपूरला असेल तर विमान त्यांना कोल्हापूरहून नागपूरला घेऊन जातं आणि जे दुसरं हेलिकॉप्टर तिथे उभं आहे ते हेलिकॉप्टर त्यांना नागपूर आणि विदर्भातल्या इतर सभांना घेऊन जातं.
अच्छा, हे एकूण आपण जर बघितलं तर याचं कोऑर्डिनेशन म्हणजे ह्या सगळ्यातला समन्वय हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा समन्वय नेमका कसा साधला जातो? कारण एखाद्या वेळी हेलिकॉप्टर उशिरा पोहोचलं किंवा कुठल्याही तांत्रिक कारणामुळे अख्खी लाखोंची सभा जी आहे ती कोलमडू शकते. त्यामुळेच याच्यामध्ये जे आमच्या क्लायंट्सचं जे राजकीय उद्दिष्ट आहे, की मला या सभेला इतक्या वाजता पोहोचायचं आहे, ते उद्दिष्ट प्राप्त करून त्यांना प्राप्त व्हावं म्हणून त्याच्यासाठी मॅन अँड मशिनरी कामाला लावणं, ह्याच कारणाने आम्हाला काम दिलं जातं. सो आम्हाला त्यांना त्या त्या ठिकाणी त्या त्या मर्यादांमध्ये पोहोचवणं आणि त्यांच्या सभांना जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी नुसतंच त्यांना तिथं पोचवायचं नाही, तर ते तिथं फ्रेश मूडमध्ये पोचले पाहिजेत. जास्त चांगल्या याच्यामध्ये ते पोचले पाहिजेत. 45-45 डिग्री, 40-40 डिग्री टेम्परेचर आहे. त्या ठिकाणी त्यांना पोचून सभा करून पुन्हा दुसऱ्या सभेसाठी पण जायचं असतं. इथेच आमचं कौशल्य जे आहे ते पणाला लागतं. आपण जर बघितलं तर अलीकडच्या काळात म्हणजे सभांबाबत, उमेदवारीबाबत आणि प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीबाबत प्रचंड अनिश्चितता असते. अगदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जर बघायचं झालं तर अत्यंत म्हणजे कुठल्याही वेळी कुठलाही दौरा त्यांचा ठरू शकतो असं. अशा वेळी नेमकं कसं नियोजन करता? एखाद्या वेळेस अचानक एखादी गोष्ट, अचानक एखादी सभा किंवा अचानक एखाद्या मोठ्या नेत्याला तो वेळ मिळतो आणि ती सभा आयोजित केली जाते. अशा वेळी नेमकं तुमचा कस कसा लागतो? मी म्हटलं त्याचा कस लागतोच. मुळामध्ये हेलिकॉप्टर ऑपरेशन्स जे आहेत ते काही एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर होत नाहीत. ते नव्याने बनलेल्या एका हेलिपॅडवरून दुसऱ्या कुठल्या तरी हेलिपॅडवर होतात. सो आमच्यासाठी रोजच नवा अभ्यास करणं गरजेचं असतं. त्याला जितका जास्त वेळ मिळेल तेवढं उत्तम हे खरं आहे. पण मी मगाशी जसं तुम्हाला म्हटलं, की आम्हाला इन्व्हॉल्वच यासाठी केलं जातं, की जे आमच्या क्लायंटची पॉलिटिकल उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट त्यांना गाठता यावी. तिथे मी त्यांना हे नाही सांगू शकत, की तुम्ही एक काम करा, मला 3 दिवस आधी सांगा. त्यांना ज्या वेळेला जसं आत्ता आपण उल्लेख केलात, की ऐन वेळेला सभा ठरते किंवा ऐन वेळेला कार्यक्रम ठरतो, त्यावेळेला हे इतकी महत्त्वाची माणसं आहेत, त्यांना तेवढंच कंपेलिंग काहीतरी त्यांचं उद्दिष्ट अचीव करायचं आहे, म्हणून त्यांनी तो ऐन वेळेला कार्यक्रम ठरवला आहे. तिथे जर मी कारण द्यायला लागलो, की नाही आता नाही होणार, एवढ्या लास्ट मोमेंटला नाही होणार. आम्हाला आमच्यासारख्या व्यावसायिक संस्थांना इन्व्हॉल्वच यासाठी केलं जातं, की त्यांची सुरक्षितता जी आहे, ते सुरक्षिततेला कॉम्प्रोमाइज न करता जितकं जास्त शक्य आहे तितके त्यांचे कार्यक्रम आम्ही अकोमोडेट करू शकतो, जेणेकरून ते अधिकाधिक त्यांच्या राजकीय उद्दिष्टापर्यंत जातील, यासाठीच आम्हाला इन्व्हॉल्व केलं जातं. सो आम्हाला हा पर्याय फार कमी वेळेला असतो, की म्हणजे थोडक्यात असं आहे ना, 3 दिवस आधी प्रोग्राम मिळतो आणि मग त्याचं नियोजन करायचं आहे. मग त्याला आमची गरज नाही, ते कोणीही करून घेऊ शकेल. आपण जर बघितलं तर अनेक नेते जे आहेत त्यांचं जेवण ऑन बोर्ड असतं किंवा अनेक अशा गमती-जमती, अनेक सुविधा. नेमक्या कुठल्या-कुठल्या सुविधा हेलिकॉप्टरमध्ये असतात किंवा इतर काय गमती-जमती यासोबत नेत्यांच्या घडतात? काय नेत्यांचे कारण काही नेते असतात त्यांचे टँट्रम्स असतात, काही नेते एकदम दिलखुलास स्वभावाचे असतात. काय गमती-जमती अशा वेळी अनुभवायला मिळतात? अ, माझा नेत्यांबद्दलचा एक अनुभव असा आहे, जो मला या एव्हिएशनमुळे मला अनुभवायला मिळालं. तो अनुभव असा आहे, की हे त्यांच्या करिअरमध्ये इतके फोकस्ड असतात, की यांना काय अचीव करायचं आहे, कुठे जायचं आहे, याची त्यांना अतिशय क्लॅरिटी असते. सो त्या क्लॅरिटीशी तुम्हाला मॅच करून म्हणजे त्यांची मीडियामधल्या इमेजेस आणि हे तुम्ही यू नो इट बेटर. पण त्यांना क्लॅरिटी असते, की त्यांना काय अचीव करायचं आहे, कुठे जायचं आहे, का जायचं आहे, कशासाठी जायचं आहे. त्या क्लॅरिटीला साजेसं काम करणं हे आमच्यावर जबाबदारी असते. आता यातलं होतं असं, की खरोखरच आम्ही हेलिकॉप्टर्स फक्त सूर्योदय ते सूर्यास्त एवढ्याच वेळामध्ये त्यांना उडवू शकतो. मग त्यांना ज्या वेळेला या उन्हातान्हाच्या वेळांमध्ये इतक्या सगळ्या सभा अचीव करायच्या असतात, त्यावेळेला गोष्टींवर ते कॉम्प्रोमाइज करू शकतात ती गोष्ट असते जेवण. ते म्हणतात ठीक आहे, 40 मिनटं मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागणार आहे, तर मी जेवणासाठी वेगळं न थांबता हेलिकॉप्टरवरच जेवण घेईन. तिथे चॅलेंजेस सुरू होतात, की त्यांना कशा प्रकारचं जेवण द्यायचं. जे गाव आम्हालाच माहिती नाही, तिथे आम्हाला जेवण जे येणार असतं ते त्यांच्या कुठल्या तरी कार्यकर्त्यांच्या किंवा त्यांच्या नेत्यांच्या घरून येणार असतं. मग ते जे जेवण येतं ते जेवण सुरक्षिततेमध्ये सुद्धा बसलं पाहिजे. त्याचं जे चेकिंग आहे ते चेकिंग आणि ते योग्य माणसांकडनं येतं आहे की नाही हे बघणं, हे एक चॅलेंजिंग भाग होऊन बसतो. त्यानंतर ते सर्व करायला हेलिकॉप्टरवर कोणी नाही आहे.
मग आम्ही अनेकदा डाएट प्लॅन्स स्पेसिफिकली त्या टेम्परेचरला धरून प्रोव्हाइड करतो आणि प्रयत्न करतो की तेच फूड त्यांना मिळेल ज्याच्यामुळे त्यांना लिथार्जिक वाटणार नाही, वेरॅज त्यांचं पोट भरेल आणि त्यांना चांगलं वाटेल. आम्हाला थोडी जास्त लक्झरी अवेलेबल असते विमानामध्ये, कारण विमानामध्ये जागा असते, विमानामध्ये ओव्हन्स असतात, विमानामध्ये आम्ही जेवण गरम करून त्यांना सर्व करू शकतो, आणि क्रू एक्स्ट्रा आपण विमानामध्ये एअर होस्टेस असते. परंतु ही लक्झरी फार कमी वेळेला उपलब्ध होते. म्हणजे डिनर आम्ही सर्व करू शकतो, पण दुपारचं जेवण मात्र बहुतांश वेळेला यांना कॉम्प्रोमाइज करायला लागतं आणि याला कोणीही अपवाद नाही. म्हणजे राज्यस्तरावरचा एखादा नवा नेता इथपासून ते देशपातळीवरचा मुख्य कॅम्पेनर इथपर्यंत त्यांचं दुपारचं जेवण कॉम्प्रोमाइज होतं आणि तिथे कळतं की यांची विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे. तरीही ते पुढच्या सभेला मात्र फ्रेश आणि तेवढे छान उभे राहतात. सो आम्ही कुठपर्यंत जाऊन प्लॅनिंग करू शकतो? आम्ही प्लॅनिंग इथपर्यंत जाऊन करतो की आत्ता हेलिकॉप्टरचा प्रोग्राम आहे, हेलिकॉप्टर आत्ता संध्याकाळची वेळ आहे आणि जर हेलिकॉप्टर कुठल्या दिशेला चाललं आहे, तर ऊन कुठल्या बाजूला येईल, तर आम्ही फार त्यांना सांगू शकतो की जो मुख्य नेता आहे त्याने त्याच्या ऑपोजिट बाजूला हेलिकॉप्टरमध्ये बसावं, ज्यामुळे त्यांना ऊन लागणार नाही. हेच आम्ही वेगवेगळे अधिकाधिक फळं देऊ शकतो, ज्युसेस विमानामध्ये देऊ शकतो, हेलिकॉप्टरमध्ये देऊ शकतो आणि काळजी घेऊ शकतो की माझ्या क्लायंटचा मूड चांगला राहील. दुसरीकडे आपण बघितलं तर अनेकदा असं होतं की म्हणजे सभा म्हणजे सूर्यास्तापूर्वीची असते, मात्र उशीर होत होत सभा सूर्यास्तापर्यंत जाते. मग अशा वेळी कधीतरी आव्हानं आली आहे तुमच्यासमोर की मग हेलिकॉप्टर रद्द करा किंवा मग लो लाईटमध्ये अगदी मावळतीच्या सूर्यास्तावेळी हेलिकॉप्टरचं उड्डाण करा? काय मी एक सांगतो की जसं जसं आता मी हा सगळा प्रवास गेली 15 वर्ष पाहतोय. आता जसं हे साधारण 2000 सालानंतर 2004-05 नंतर विमानं आणि हेलिकॉप्टरचा वापर वाढला. त्यावेळेला नवे होते क्लायंट, पॉलिटिकल क्लायंटही नवे होते, आम्ही पण पॉलिटिकल एन्व्हायरमेंटसाठी नवे होतो. त्यावेळेला हे त्रास होत असत. त्यावेळेला व्ही आय पींना पण वाटायचं की यार मी एवढं हेलिकॉप्टर आणलं आहे ना, आता 10 मिनटासाठी तुम्ही थांबू शकत नाही का? हे आर्ग्युमेंट्स आमचे पण खूप वेळा झाले, सर मी थांबू शकतो पण सूर्य थांबू शकत नाही. सो सूर्यास्तानंतर जर आम्हाला उडवायची परवानगी नाही तर आम्हाला ते करता येणार नाही. पण आता हे सगळं अधिकाधिक मॅच्युरिटीकडे चाललं आहे. म्हणजे आता जे प्रोग्राम्स येतात ते कुठल्या तरी चतुर ऑफिसरने हे केलेलं असावं की आता नेत्यांच्या प्रोग्राममध्ये हे टाकलेलं असतं की सूर्योदयाची वेळ काय. त्यामुळे त्यांना माहीत असतं की आपलं भाषण किती वाजता आटोपतं घ्यायचं आहे. त्यांना अलर्ट करणारा त्यांचा स्टाफ असतो की सर आपल्याला 10 मिनटात सभेच्या ठिकाणी नेऊन आता हेलिपॅडवर पोचायला लागेल. सो आत्ताही काही वेळेला असं होतं, कधी कधी वेदर खराब होतं, मग त्यामुळे प्रोग्राम लेट होतो. शेवटच्या सभा हे नेहमी चॅलेंजिंग असतं. मग आता आम्ही प्लॅनिंगचा भाग म्हणूनच काय करतो की शेवटच्या सभा ज्या आहेत त्या जास्तीत जास्त एअरपोर्टच्या जवळ ठेवतो. सो जर का त्यांना शेवटची सभेला पोचायला उशीर झाला तर परत येताना त्यांना कदाचित एक अर्धा तासाचा प्रवास करावा लागेल, तिथे हेलिकॉप्टर मिळणार नाही, पण मग त्यांना आम्ही विमानाने परत घेऊन येऊ शकू. कुठल्या मोठमोठ्या नेत्यांना तुम्ही घेऊन उड्डाण आतापर्यंत केलेलं आहे मॅब एव्हिएशननी? आणि दुसरं, नेत्यांचे काही किस्से असेल, यादगार किस्से काही काही प्रमुख नेत्यांचे? 11 राजकीय पक्षांबरोबर आम्ही देशभरामध्ये काम करतो. सो आत्ता ज्या ज्या वेळेला जे जे प्रमुख नेते आहेत ते मुख्यमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, या सगळ्यांबरोबरच काम करण्याचा आम्हाला अनुभव आहे आणि अक्रॉस द पार्टी लाईन आम्ही काम करतो. विशेष अनुभव ज्यांच्याबद्दल असं सांगावं असं की यांच्यातले अनेक नेते हे आता या प्रकारे यांनी इतकं फ्लाईंग केलं आहे आणि त्यांना इतकं माहिती आहे की म्हणजे महाराष्ट्राच्याच बाबतीत जर सांगायचं झालं तर फडणवीस साहेब असतील, राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अशोक चव्हाण साहेब असतील, या सगळ्यांचा एव्हिएशनचा अनुभव इतका आहे की आमच्या लोकांनी जर यांना कधी काही थापा मारायचं ठरवलं तर ते यांच्याबरोबर शक्य होऊ शकणार नाही. यांनी इतकं जास्त फ्लाईंग केलेलं आहे आणि इतकं जास्त त्यांना या फील्डची माहिती आहे.
महाराष्ट्राच्या बाबतीतला एक वेगळा विषय असा आहे की महाराष्ट्रातले सगळे महत्त्वाचे नेते दे आर व्हेरी हंबल. म्हणजे मी हे जवळून पाहिलेलं आहे की अनेकदा आमच्या क्रूसाठीचं जेवणसुद्धा ते त्यांच्या घरून घेऊन येतात आणि जर ज्या ठिकाणी चांगल्या हॉटेलची किंवा याची व्यवस्था होऊ शकत नाही तिथे ते चांगल्या ठिकाणी आमच्या क्रूची राहण्याची व्यवस्था करतात. सो हे सगळेच जे आमच्या वाट्याला आलेले पॉलिटिशियन्स आहेत त्यांनी वंडरफुल काम केलं आहे. त्यांना म्हणजे आता याच्यातले जसं पृथ्वीराज चव्हाण साहेबांबरोबर आम्ही भरपूर काम केलं. तर पृथ्वीराज चव्हाण साहेबांना जे नॅव्हिगेशनपासून ते हेलिकॉप्टरच्या बाकीच्या सॉफ्टवेअरपर्यंत आणि इंजिनपर्यंत याचे तपशीलसुद्धा त्यांना माहिती आहेत. सेम बाळासाहेब थोरात साहेबांच्या बरोबर आहे. इज सो हंबल अँड सो काइंड विथ ऑल ऑफ अस. मी जसं यांचं आपल्याला सांगितलं की फडणवीस साहेबांना आम्ही काही सांगू नाही शकत की आम्ही जे सांगू ते त्यांना आधीपासून माहिती आहे आणि त्याच्यावरची उत्तरं त्यांनी कधी ना कधी याच्या आधी काढलेली आहेत. आत्ता आपण जर बघाल तर एकनाथ शिंदे साहेब अक्षरशः ज्या प्रकारचे दौरे प्लॅन करतात, जेवढं दौरे ते प्लॅन करतात तेवढं प्लॅन करणारे फार कमी लोक असू शकतील. म्हणजे एकेका दिवसामध्ये जितक्या सभा आणि जितक्या ठिकाणी जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो ते पाहिल्यानंतर म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की सकाळी 7-7:30 वाजता निघालो आणि रात्री 2-2 वाजेपर्यंत आम्ही फ्लाय करतो आहोत. 2-2 पायलटच्या शेटचे आवर्स संपलेत म्हणून दुसरे पायलट हेलिकॉप्टर्सना आणि विमानांना पोचवायला लागत आहेत आणि तरी यांचे प्रोग्राम होत नाही आहेत. इतके जास्त प्रोग्राम हे अकोमोडेट करतात. सो इट इज व्हेरी चॅलेंजिंग. आणि हे लोकांवर आपण नेहमी सामान्य लोक बऱ्याच कमेंट करत असतात पण हे ज्या प्रकारे आपल्या ध्येयाप्रती फोकस्ड असतात ते फारच ॲप्रिशिएट करण्यासारखं आहे. आता एक या सगळ्या याच्या प्रकाराच्या महत्त्वपूर्ण विषयाकडे येऊयात. याचं आर्थिक गणित नेमकं काय असतं? कारण सगळ्यांना कुतूहलाचा विषय असतो. म्हणजे अनेक जण गावाकडे अंदाज बांधताना लाख रुपयापासून करोडोपर्यंत जातात. याचं नेमकं आर्थिक गणित काय असतं? म्हणजे उद्या आपल्यातलं कोणी नेता झालं तर? बऱ्याच जणांनी नेता व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण त्यामुळे माझा व्यवसाय वाढत जातो. त्यामुळे तो आनंदाचाच भाग आहे. खर्चिक तर हे आहेच. म्हणजे असं उगाच मॉडेस्टली नाही 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 हे. परंतु हे जितकं पर्पज सर्व करतं त्या अर्थाने जर तुम्ही बघितलेत तर आत्ता हेलिकॉप्टर्स जे आहेत ते छोटी हेलिकॉप्टर्स एंट्री लेवलचे हेलिकॉप्टर्स आहेत ते इलेक्शनमध्ये साधारण 2 लाख रुपये प्रति तास त्याला लागतं. वेरॅज जी मोठी हेलिकॉप्टर्स आहेत ज्याच्यामधनं शिंदे साहेब किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी किंवा अशा लेवलवरचे लोक जेव्हा फ्लाय करतात तर ते साधारण 5.5 लाख रुपयापर्यंत ते जाऊ शकतात. या प्रकारचे एका तासाला उडण्याचा खर्च सेम विमानांचं आहे. विमानं जी आहेत ती साधारण एंट्री लेवलवरची विमानं ही 2.5-2 लाख रुपये तासाला पासून ते साधारण 7 लाख रुपये तासाला इथपर्यंत त्याच्या क्षमतांनुसार त्याचे भाडं आहे. हे सगळं तुम्ही जे सांगत आहात म्हणजे विमान असतील, हेलिकॉप्टर असतील, यात तुमच्याकडे म्हणजे कुठल्या परवानग्या असतील, म्हणजे तुमच्याकडे कुठला पार्ट येतो या 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 चार्जेसमध्ये? आत्ता आम्ही आमची स्वतःची विमानंही ऑपरेट करतो आहे प्लस इतरांची विमानं आणि हेलिकॉप्टर्स घेऊन आम्ही ऑपरेट करतो आहोत आणि त्याची सगळी जी व्यवस्था आहे म्हणजे एकेका पक्षासाठीचे सगळे राज्यभरातले किंवा देशभरातले प्रोग्राम्स जे आहेत ते कोऑर्डिनेट करणं त्याचं प्लॅनिंग करणं ज्या विमानांच्या म्हणजे स्पेसिफिकली एअरक्राफ्टच्या बाबतीत म्हणजे मग तुमच्या हे जे चार्जेस तुम्ही आकारतात या चार्जेसमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या सुविधा प्रोव्हाइड करतात? मग इंधन, पार्किंग आणि इतर जे आहे याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी ओव्हर अँड अबाव असतात. म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगतोय हा 1 तास उडण्याचा खर्च आहे. त्याच्यानंतर जे एअरपोर्ट असतात त्या एअरपोर्टचे चार्जेस वेगळे आहेत. ग्राउंडवरून फ्युएल पाठवायला लागतं त्याचे चार्जेस वेगळे आहेत. ज्या ज्या ठिकाणी राहण्याचा खर्च करायला लागतो त्याचे चार्जेस वेगळे आहेत. म्हणजे अनेकदा हेलिकॉप्टर्सला तुम्हाला रात्रभर थांबवावे लागत असेल अनेक सभांमध्ये. त्याचे सिक्युरिटीचे चार्जेस त्या ठिकाणी द्यायला लागतात. हेलिपॅडचे चार्जेस द्यायला लागतात. सो हे सगळे ओव्हर अँड अबाव याच्यापेक्षा पुढे जातात हे सगळे चार्जेस. तर आपण बघतोय
हा सगळ्या कुतूहलाचा विषय तुम्हा सगळ्यांपर्यंत आणण्याचा आमचा उद्देश होता आणि नेमकं महाराष्ट्रात असो देशातले नेते हे निवडणुकीदरम्यान कशा पद्धतीने हवाई प्रवास करतात हे देखील आपण जाणून घेतलं आहे. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी.